हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात CBI बँकेत मेगा भरती निघालेली आहे. जागा 62 असणार आहे. 6 ते 14 लाखापर्यंत पर ॲनम म्हणजे वर्षाला इन्कम असणार आहे. अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. आपण पाहू शकतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथनं ही वेकन्सी आलेली आहे. मानव संपदा प्रबंधन भरती एवं पदोन्नती. ओपनिंग डेट बघा, एंगेजमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT मध्ये स्पेशल ऑफिसरची इथे वेकन्सी निघालेली आहे. वेरियस रोल ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. एंगेज्ड इन सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी निघालेली आहे. ओपनिंग डेट 27 डिसेंबर 2024 असणार आहे म्हणजे आजची तारीख, आणि शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 असणार आहे. इंटरव्ह्यूची टेंटेटिव्ह दिलेली आहे इथे वीक, ती म्हणजे 4था वीक ऑफ जानेवारी. बघा आपण पाहू शकतो स्पेशलिस्ट ऑफिसर, जसं मी म्हटलं वरती IT याच्या वेरियस रोल्स म्हणजे वेगळे डिपार्टमेंटमध्ये IT सेक्टरमध्ये ही वेकन्सी निघालेली आहे. IT म्हणजे बेसिकली स्पेशलिस्ट ऑफिसरची ही पोस्ट असणार आहे आणि IT ही ब्रांच असणार आहे. तर बघा टोटल 62 वेकन्सी असणार आहे आणि इथे कॅटेगरी वाईज वेकन्सीज दिलेल्या आहे. SC 9, ST 4, OBC 16, EWS 6, जनरल 27 अशा टोटल 62 वेकन्सी असणार आहे. बघा इथे दिलेला आहे जॉब रोल काय असणार आहे बघा. डाटा इंजिनियर किंवा ॲनालिस्ट 3, डाटा सायंटिस्ट 2, डाटा आर्किटेक्ट किंवा कूल्ड आर्किटेक्ट डिझायनर मॉडलर 2, ML OPS इंजिनियर 2, जेन AI एक्सपर्ट्स लार्ज लँग्वेज मॉडेल 2, कॅम्पेन मॅनेजर SEM SMM 1, SEO स्पेशलिस्ट 1, ग्राफिक डिझायनर आणि व्हिडिओ एडिटर 1, कंटेंट रायटर डिजिटल मार्केटिंग 1, मार्टेक स्पेशलिस्ट 1, निओ सपोर्ट रिक्वायरमेंट L2 6, निओ सपोर्ट रिक्वायरमेंट L1 10, प्रोडक्शन सपोर्ट टेक्निकल सपोर्ट इंजिनियर 10, डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर 10, डेव्हलपमेंट किंवा डाटा सपोर्ट इंजिनियर 10 अशा टोटल 62 वेकन्सी असणार आहे. आणि बघा तुम्हाला एज डिटेल्स इथे दिलेल्या आहे, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. इथे बघा डाटा इंजिनिअरिंग ॲनालिस्ट तुम्हाला डिझाईन डेव्हलप ऑप्टिमाइज मेंटेन डाटा आर्किटेक्चर अँड पाईपलाईन ऑफ मॉडेल डेव्हलपमेंट प्रोडक्शनायझेशन that adhere to ETL principle and business goal, work closely with data scientists, designer, product owners, question answers, QA engineers and other stakeholders in the data ecosystem and provide inputs in the right tool option and model designing. हे सगळं तुम्ही वाचू शकता. इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण दिलं आहे. BE BTech इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, डाटा सायन्स, MCA, MSc, कम्प्युटर अँड गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन ओनली, मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्स related to field preferred, the qualification to full time and regular courses preferred, certification specialized certification from reputed institute like AI, ML, NLP, web crawling, neural network, data science, data analytics is desired. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, मिनिमम एज 30 आणि मॅक्सिमम 38. नवी मुंबई लोकेशन. असं प्रत्येक पोस्टचं इथे व्यवस्थित डिटेलमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज आणि लोकेशन ऑफ पोस्टिंग, जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे. आता मी प्रत्येक पोस्टचं इथे सगळं वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार. त्यामुळे आपण डायरेक्ट समोरच्या इन्फॉर्मेशनकडे वळूया. आता ही आहे नेक्स्ट इन्फॉर्मेशन, ती म्हणजे एज रिलॅक्सेशन. SC ST कॅन्डिडेटसाठी ते 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षांचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि ज्या फॅमिली किंवा चिल्ड्रनचे मेंबर्स अफेक्टेड होते किंवा
राईट्सने 84मध्ये ज्यांची मृत्यू झाली त्यांना 5 वर्षाचं इथे दिलेलं आहे एज रिलॅक्सेशन. एक सर्व्हिसमॅनसुद्धा 5 वर्ष. बघा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असणार आहे. अलाउन्सेस इथे दिलेला आहे. मोबाईल रिएम्बर्समेंट होणार आहे 500 रुपयापर्यंत. न्यूजपेपर रिएम्बर्समेंट होणार आहे 425 रुपयापर्यंत. पेट्रोल अलाउन्सेस 25 लिटर पर मंथ. ठीक आहे. टॅक्स डिडक्शनबद्दल दिलेलं आहे. ऑफिस टायमिंगबद्दल इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर लीवबद्दल इथे दिलेलं आहे. टर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट बघून घ्या. प्लेसमेंट बघा कुठे असणार आहे, मुंबई किंवा नवी मुंबई. ठीक आहे. त्यानंतर जर नेसेसरी असेल तर अजून कोणत्या दुसऱ्या ब्रांचमध्ये तुम्हाला पाठवण्यात येईल. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यू झाल्या म्हणजे इंटरव्ह्यू 100 मार्काचा होणार आहे आणि इंटरव्ह्यू तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. आता जनरल कॅन्डिडेटसाठी EWS कॅन्डिडेटसाठी 50% हा क्रायटेरिया असेल क्वालिफिकेशनचा इंटरव्ह्यूमध्ये आणि 45% OBC SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी असणार आहे. ॲप्लिकेशन फी बघा 750 प्लस GST आणि ही ॲप्लिकेशन फी भरायची आहे जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी. SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी नसणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करा. Thank you.